वहाँ तो फटफटी हो गई थी तुम्हारी बिग बॉस में। अब कहा अब ये क्यों नहीं दिखाया, ये तुम्हारा जो नूर है वहाँ क्यों नहीं दिखाया? काय तोंड काय तोंड काय तोंड, मग काय थोबाड आंटी असं कोण मला, अरे आंटी असं थोडा सात्विक संताप जो असतो तो असं आंटी कसं म्हटलं, बाई म्हटलं बाई, कारण एक तर गोव्याला ना ही पद्धतच नाही म्हटलं भाषा बाई, नृत्य हे ना शिकवून येत नाही, कळतं ते तुम्हाला पहिल्याच स्टेपमध्ये जेव्हा बेरिंगमध्येच कळतं की हा चांगला म्हणजे नृत्य कलाकार आहे किंवा नाही. मला नका देऊ ते 2 वेण्या घालून आणि मग तो मेकअप, नको मला तसं नको आहे, मी जशी आहे तसंच मला तुम्ही दाखवा. आय वॉन्ट टू एज ग्रेसफुली. मला ते पॅच बीच लावून पांढरे तसलं नको आहे. हो ते मात्र नको आहे मला. पूर्वी छानच होतं, म्हणजे मी सांगेन ती पूर्व दिशा नाही, मी मी कॅमेराला का सांगते, मी त्याला का नाही सांगत किंवा तिला नाही, हो काय करू आता वर्षा, ते मला माहिती आहे ते तसं नाही, पण तुम्ही ते तसं बोला ना. मग तुम्हाला एवढी आवड आहे मग जा ना खोलात, डेप्थमध्ये जा कुठल्याही भाषेच्या. अरे तू झारावर चरून असं ते म्हणायचे, झारावर चरतं का कोणी असं लक्षात यायला विचारलं. याच्या नावाने ठणाणा करू नकोस. ठणाणा म्हणजे काय हा मी शब्द वापरणार, मग ती ठणाणा पार्टीमध्ये वगैरे गेले की मी अक्षरशः एकटीच समजायचे स्वतःला, म्हणजे मी मोठी स्टार होते पण तरीसुद्धा तिथे गेल्यानंतर मला असं वाटायचं की मी हरवले. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका, तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, हो तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, तू ये ना मजने ना अरे ये ना कान्हा. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्सच्या मटागट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काही कलाकार आपल्याला असे हवेसे वाटतात की प्रत्येक कलाकृतीमध्ये आपण त्यांना बघतो, पण त्यांचं असणं आणि दिसणं ते तसंच असतं. आणि अशाच सदाबहार अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आज आपल्या कार्यालयात आल्या आहेत. मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप व्यग्र शेड्यूलमधून ते आलेले आहेत, कारण त्यांचे नाटकाचे प्रयोग, बाकी काही कलाकृती, बाकी काही कामं, अशी सगळी कामं सांभाळून आणि कलाकृतींचे चित्रीकरण सांभाळून शेवटी आपण फायनली ठरवलं आहे, कारण जमून येत नव्हतं गेल्या काही महिन्यांपासून, पण ते जमवलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्यासाठी इथे आलेला आहात. तर त्यासाठी आम्ही एक छोटीशी भेट देऊ इच्छितो तुम्हाला. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना विनंती करते त्यांनी ही भेट तुम्हाला द्यावी. हो धन्यवाद. किती छान, सुंदर, थँक्यू सो मच. आपण गप्पांना सुरुवात करूया. जरूर. तुम्ही मनोरंजन सृष्टीत पदार्पण करण्याला आता पुढच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होतील. खरंच बापरे. तर आता तुम्ही असं तुम्हाला जसं बापरे असं झाल्यावरती आम्हाला असं झालं की नाही, पण जसं आम्ही तुम्हाला अगोदरच्या काही सिनेमांमध्ये बघतोय तशाच तुम्ही आजही दिसत आहात. हे सदाबहार, मी मगाशी सुद्धा जे म्हटलं की सदाबहार अभिनेत्री, तर हे एव्हरग्रीन असणं तुम्ही इतके वर्ष कसं टिकवलेलं आहे? त्याचं खरंच माझ्याकडे काही गुपित नाही आहे, पण मी स्वतःवर प्रेम करते निश्चित, आणि मला वाटतं प्रत्येक जणाने ते निस्वार्थीपणे केलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे, आणि ते स्वार्थी प्रेम नसतं. म्हणजे देवाने तुम्हाला एक अमुक गोष्ट दिलेली आहे, ती सांभाळणं, जतन करणं, त्याचं हे मी करते आवर्जून. आणि त्याच्या बाबतीत मी सगळं हे श्रेय माझ्या वडिलांना देऊ इच्छिते. ते आता ह्या जगात नाही आहेत. श्री अच्युत राव उसगावकर माझे वडील, ते मिनिस्टर होते गोव्याला, पॉलिटिकल फील्डमधले. पण ते नेहमी मला म्हणायचे, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, जिभेला गोड लागतं ते, पण ते चांगलं नाही तुझ्या शरीरासाठी. त्यामुळे कधी कधी त्याग करावा लागतो, आणि तो त्याग मी असा म्हणजे तरुण वयात केला. फार तरुण होते मी, आणि तेव्हा असं, आणि त्यावेळेला असं न्यूट्रिशनिस्ट वगैरे नसायचे. म्हणजे हिरोईन्स असं ते सांभाळायच्या नाहीत, म्हणजे एक न्यूट्रिशनिस्ट आहे, नंतर एक हे करणारा आहे, सगळं काय ते कसरत करून घेणारा आहे कोणतरी, असं काही नसायचं त्यावेळेला. म्हणजे तो काळ वेगळा होता. हा काळाचा महिमा आहे, आज त्याची गरज आहे कदाचित. पण हे न्यूट्रिशन, मला वाटतं घरचं जेवण फार आवश्यक आहे. आणि नुसतं हे एरेटेड ड्रिंक्स जे असतात, म्हणजे हल्ली फास्ट फूड हे गेल्या 15 वर्षात खूपच प्रचलित झालेलं आहे, लहान मुलांमध्ये जास्त आहे. आणि तुमच्या जनरेशनच्या, मी तर तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण माझ्या काळात हे नव्हतंच जवळजवळ. आणि पिझ्झा वगैरे हा प्रकार आम्हाला फार तसा फारच म्हणजे क्वचित असं
असायचं आमच्यासाठी आणि ते असं लगेच मिळायचं नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा एक थोडासा परिणाम झाला असेल आणि तो चांगला परिणाम झाला असेल माझ्या सगळ्या एकंदरच. कारण यू आर वॉट यू ईट असं जे म्हणतात, जे कुणी म्हटलं आहे ते अगदी खरं आहे. आणि आता तुम्ही ज्या ज्या कलाकृती केल्या आहेत तर त्या भूमिका अजरामर झाल्या आहेत, म्हणजे त्या लोकप्रिय आहेत आणि माध्यम कोणतंही असो पण त्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तर आता या टप्प्यावर येऊन भूमिका निवडीचे निकष काय असतात? कारण की पूर्वी जेव्हा तुम्ही भूमिका तुम्ही निवड करत असाल तेव्हाचे तुमचे निकष कदाचित वेगळे असू शकतात किंवा आता काही बदल झालाय का? आता तसेच असतात निकष? तेव्हा काय होते, आत्ता काय असतात? हो, निकष खरं म्हणजे आत्ता जाणीवपूर्वक आहेत ते, म्हणजे आणि मॅच्युरिटी आल्यानंतर ते निकष फार आपण काटेकोर असतो. पण झालंय असं की आता ते निकष आहेत पण त्या भूमिका नाही आहेत ना माझ्याकडे निवडण्यासाठी. तेव्हा निवडण्यासाठी भरपूर भूमिका होत्या, म्हणजे जो कोण उठतो तो माझ्याकडे यायचा आणि आम्हाला वर्षा उसगावकर पाहिजे. म्हणजे मी ही स्वतःचा बडेजाव सांगत नाही, पण खरोखर 90% किंवा 80% मराठीमध्ये ज्या डिरेक्टर प्रोड्युसर आधी मलाच फोन करायचे आणि मी अनेक भूमिका अतिशय काटेकोर असल्यामुळे नाकारल्या, ज्याचा मला आज खूप खंत वाटते. मला असं वाटतं 20 किंवा 25 चित्रपट अजून माझ्या नावावर असते किंवा कदाचित 40 असते. लक्षा मला नेहमी म्हणायचा, लक्ष्मीला कधी नाही म्हणू नकोस, आणि अशोक सराफ त्याला नाही नेहमी म्हणायचं, ए वाण्या तू गप्प बस, त्याला वाणी म्हणायचा तो. तर काय वाण्यासारखं बोलतो रे, काय त्याला तिला उपदेश देतोस वाण्यासारखे. कारण अशोक सराफ मला म्हणायचा, तू ही करू नकोस हा भूमिका, ती तेवढी चांगली नाही. पण लक्षा म्हणायचा, नाही तू ती कर, तुला आवडली नाही तरी कर. आणि तो पिक्चर, सगळेच पिक्चर खूप चांगले असतात असं नाही, त्याच्यात क्वालिटी असते असं नाही, पण आपण ह्या इंडस्ट्रीत आहोत, तुला करायला पाहिजे. हे बघ तुझ्याकडे येत आहेत, तू खूप भाग्यवान आहेस, तर त्याला नाही म्हणू नकोस. तर मला वाटतं अर्धे चित्रपट ह्याचं श्रेय मी लक्षालाच देईन जे मी केले काही म्हणजे निकष न लावता. काही म्हणजे तो चित्रपट म्हणून इतका खूप चांगला नाही आहे, पण त्याच्यात मी आहे आणि दिसते. पण अजून जर 40 चित्रपट मी केले असते तर मीच मी दिसले असते आणि माझा महोत्सव जास्त असते असं मला वाटतं. पण निकष तू म्हणालीस, पण आज ते निकष मी लावते पण तशा भूमिकाच माझ्याकडे येत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं मी फार चोखंदळ आहे की काय, मी ह्याला नाही म्हणते त्याला नाही. पण एक मात्र निश्चित आहे की मी सगळ्या माध्यमांमध्ये आहे, मी शाश्वत आहे. त्यामुळे मला आनंद आहे या गोष्टीचा. मी नाटकात आहे, मी फक्त वेब सिरीजमध्ये नाही आहे, पण मी मालिकांमध्ये होते, मी सिनेमांमध्ये आहे. फार नसतील सिनेमा माझे खूप कमी झालेले आहेत हे मी मानते. याचं कारण म्हणजे माझ्याकडे तशा भूमिका आल्या नाहीत, येत नाही आहेत, आणि येतात तेव्हा मी बिझी असते. आता मी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका करत होते, तेव्हा त्या 4 वर्षात नेमके चांगले चांगले चित्रपट आले, पण ते मी करू शकले नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मालिका कसं असतं, ते म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि त्याला तुम्हाला पूर्ण महिना तो द्यावा लागतो आणि मग 6 दिवस 7 दिवस सातत्याने 10 दिवस एका प्रोड्युसरला देणं शक्य नाही आहे, मध्ये यावं लागतं आणि ते त्या प्रोड्युसरना मान्य नव्हतं. त्यामुळे ते आम्ही नाकारले. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं अलीकडच्या काळात हवा हवाई नावाचा चित्रपट मी केला, दुर्दैवाने तो चाललाच नाही. महेश टिळेकर त्याचे दिग्दर्शक प्रोड्युसर. त्यामुळे निकष मी आत्ता नक्कीच बदलले आहेत तू म्हणालीस तसं. कारण आता मला या माझ्या स्टेजला किंवा या माझ्या करिअरच्या वळणावर कसदार अशा भूमिका हव्या आहेत. ती आणि आधी जी जनमानसात माझी प्रतिमा घडवली किंवा घडली गेली ती चांगल्या चांगल्या लेखकांमुळे, ज्यांनी कसदार भूमिका माझ्यासाठी लिहिल्या. जसं खट्याळ सासू नाठाळ सून म्हणा किंवा गंमत जम्मत म्हणा. ती खट्याळ सासू नाठाळ सूनमधली सून नाठाळ असू दे, पण ती जो नाठाळपणा करते ते फार हवंहवंसं वाटतं, फार गोड वाटतं. खरंच ते तसं करू नये कुठल्याही सुनेने, पण ते कॉमेडी चित्रपट होता. त्यामुळे ती सासूला म्हणते, काय तोंड काय तोंड काय तोंड, मग काय थबाड काय थबाड असं म्हणू नये, पण ते गोड वाटतं ना चेहऱ्यावर. त्यामुळे असं मी कावळा काय मग तुम्ही घुबड असं. तर हे म्हणजे थोडासा एक काय म्हणतो आपण त्याला, असा अरेरावी स्वभाव जो माझ्या चेहऱ्याला कदाचित शोभून दिसत होता. त्यामुळे त्या ज्या लिहिल्या माझ्यासाठी भूमिका यांची मी खरंच ऋणी आहे. बसंत आहे मुलगी, त्याच्यामधली माझी भूमिका
ती त्या प्रियकराला सांगते, ज्याला स्वतःचं मत नाही त्याला मीच पसंत करत नाही, तू काय मला पसंत करशील. त्यामुळे अशा प्रकारचे डायलॉग्स किंवा गंमत जम्मतमध्ये जिला पळवून आणलं तीच त्यांच्या डोक्यावर बसते, अशा प्रकारची ती कल्पना. नंतर अजून बरेच आहेत, रेशीम गाठी, बरेच चित्रपट आहेत, त्यांची नावं मला एकदम पटकन. हमाल दे धमाल आहे, ती ज्या पद्धतीने त्याला ग्रूम करून घेते एका हमालाला वगैरे वगैरे. तर त्यावेळेला येत होत्या भूमिका आणि मला असे मी निकष लावलेच नव्हते. खरं आली ती भूमिका मी केली, बऱ्याच भूमिका, आणि बऱ्याच ना स्त्रीप्रधान होत्या आणि ऑथर बॅक्ड होत्या. ते रोल्स ऑथर बॅक्ड होते. पण आता असं झालं आहे की ऑथर बॅक्ड रोल्स तेवढे मिळत नाहीत. पण मी आग्रही आहे, कारण आता कसं आहे, मी असं म्हणते की मला हिरोईनची भूमिका पाहिजे. मग ती काय 16 वर्षांचीच असते का नायिका, असं नाही ना. ती नायिका 40ची असू शकते, 50ची असू शकते. मग मला पाहिजे तसा रोल, मी आग्रही आहे. आणि तोपर्यंत मी थांबणार असं नाही, पण मी करत राहणार. त्यातल्या त्यात मी करते, पण त्याला तेवढा स्कोप नसतो आणि कधी कधी ते दुर्दैवाने चालत नाहीत. त्यामुळे लोकांना मला सांगावं लागतं, अहो ही भूमिका मी केली आहे, तुम्ही बघा, OTTवर बघा, असं. त्यामुळे निकष निश्चित बदलले आहेत. ताई, जेव्हा जेव्हा अशोक मामा, सचिन सुप्रिया पिळगावकर, किशोरी शहाणे, महेश कोठारे या व्यासपीठावर आले तेव्हा तुमच्या नावाचा त्यांनी नेहमीच उल्लेख केला आहे. तर तुम्हाला तुमच्या त्या बॉन्डिंगबद्दल, तुमच्या समकालीन कलाकारांबरोबरच्या त्या बॉन्डिंगबद्दल आमच्या पिढीला नेहमीच हेवा वाटतो. तर तुमचं रियुनियन होतं का? भेटता तेव्हा विषय काय असतात? हो, मला आनंद आहे जर त्यांनी माझा उल्लेख केला असेल. खरं म्हणजे करायला पाहिजे. आपल्या सहकलाकाराचा उल्लेख का नाही करायचा? काही जण असं म्हणतात की मी का उल्लेख करू वगैरे, पण करायला पाहिजे, कारण त्यांचंही क्रेडिट असतं तुम्हाला नाव मिळण्यात वगैरे. आता अशोक आहे, अशोक होता म्हणून गंमत जम्मतमधली माझी ती भूमिका खुलली. सचिन आणि अशोक यांची जोडगोळी होती म्हणून ती भूमिका खुलली, कारण ते त्याच ताकदीचे हे होते. रियुनियन बद्दल म्हणाल तर येस, किशोरी शहाणे माझी चांगली मैत्रीण आहे आणि आजही आमचं ते बॉन्डिंग आहे. इनफॅक्ट आता जास्त चांगलं बॉन्डिंग आहे. पूर्वी आम्ही ना आपापल्या ह्याच्यात होतो, जरा मी सुंदर दिसायला पाहिजे, मीच हे करायला पाहिजे, आपलं असतं ना ते, त्या वयात अल्लड असतं आपण, जरा आरसा, मी कशी दिसते वगैरे. त्यात तिला श्रेय द्यायचं हे आठवत नाही, हे त्यावेळेला सुचत नाही. पण आत्ता आम्ही काही वर्षांपूर्वी एक नाटक केलं, पियानो फॉर सेल. ते चाललं नाही अर्थात, कारण ते थोडंसं क्लासेसचं नाटक होतं आणि ते 2 बायकांचं हितगुज होतं. एक प्रियकर आणि एक ट्रायंगल ऑफ लव्ह, एक बायको आहे, एक प्रेयसी आहे, आणि त्यांच्यामधले जे गैरसमज आहेत ते मिटून जातात त्या हितगुजामुळे. तर ते हितगुज म्हणजेच ते नाटक आहे. तर ते करताना मी खूप एन्जॉय केलं आणि मला असं वाटतं की किशोरी आज जास्त चांगली कसदार अभिनेत्री झालेली आहे. त्यावेळेला ती नृत्यांगना नेहमीच चांगली होती. नृत्य तिचं आणि माझं, म्हणजे मी असं म्हणत नाही मी सगळ्यात, आज जेव्हा मी नृत्य बघते तेव्हा ते तर ॲक्रोबॅटिकच असतं. तेवढी आज मला असं वाटतं मला अजून खूप शिकायचं आहे, खूप नृत्याचे प्रकार आलेले आहेत. पण येस, बेसिकली आय एम अ डान्सर. आणि किशोरीसुद्धा हे, कारण नृत्य हे ना शिकवून येत नाही, कळतं ते तुम्हाला पहिल्याच स्टेपमध्ये किंवा बेरिंगमध्येच कळतं की हा चांगला म्हणजे नृत्य कलाकार आहे किंवा नाही. तसंच गायक तुम्ही घडवू शकत नाही, तसं गायकाला ते असावं लागतं, काहीतरी सूर बेसिक असावा लागतो. तसं किशोरीकडे नृत्य आहे, प्लस पॉईंट आहे तिचा तो. तिचे घारे डोळे, तिचा गोरा वर्ण, त्यामुळे तिचं एक छान पर्सनॅलिटी आहे तिला. मी असं म्हणत नाही की बाकीच्यांच्या नाही आहे, पण तिची एक वेगळी थोडीशी पर्शियन अशा प्रकारची पर्सनॅलिटी. त्यामुळे तिच्याबरोबर बरंच बॉन्डिंग झालं. आम्ही एकत्र काम केलं, आमची एकत्र नृत्य झाली काही चॅनल्समध्ये, त्यामुळे तिच्याबरोबर बॉन्डिंग खूप होतं. अशोक बरोबर झालं. हल्लीच मी अशोक बरोबर एक कॅमिओ रोल केला एका सिरियलमध्ये, अशोक मामा, आणि त्याच्यामध्ये माझं आणि त्याचं बॉन्डिंग झालं परत एकदा. म्हणजे आम्ही चित्रपट केला होता पण त्याला 10 वर्ष झाली. त्यामुळे त्याच्याबरोबर सचिन बरोबर होतं, कारण सचिनने काही त्याचे कार्यक्रम केले, जसं काय त्यांनी एक आपलं आत्मचरित्र लिहिलं. त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं फोन करून. तो फोन करून मला सांगतो, वर्षा तू मला हवी आहेस या तारखेला अमुकान. सुदैवाने माझी तारीख रिकामी होती आणि मी नाही कसं म्हणू शकते, कारण तो म्हणजे त्याला नाही ऐकायची सवयच नाही एकतर, आणि मी म्हटलं तर तो म्हणेल मला नाही म्हणतेस. माझी डेट ॲडजस्ट नाही करत. त्यामुळे सुदैवाने दोन्ही वेळेला जेव्हा सचिनने मला फोन केला, त्यामुळे तो एक चांगला हितचिंतक मित्र आहे. आणि तसंच अलका कुबल,
हिच्याबरोबर छान माझं बॉन्डिंग आहे. निवेदिता जोशी हो. खूप छान, कारण निवेदिता मुळातच बोलकी आहे खूप, आणि तिचं बोलणं, तिचं हसणं, त्यामुळे तू अशी कशी राहतेस ग वर्षा, इतकी बारीक कशी तू वगैरे, आणि ते पहिल्यापासून होतं. आणि ते अशोकची बायको, आणि आता अशोक गोव्याचा असल्यामुळे थोडंसं ते माशांचं बोलणं वगैरे निवेदिता, त्यामुळे ते बॉन्डिंग निश्चित आहे. ताई, हे झालं तुमच्या वेळच्या कलाकारांचं. आत्ताच्या कलाकारांपैकी कोण आवडतं, कोणाचं काम जास्ती आवडतं? मला माधवी निमकर आवडते, प्रचंड आवडते मला ती. मला असं वाटतं की ती खूप टॅलेंटेड आहे, तिला अजून खूप पुढे जायला पाहिजे. मला जान्हवी किल्लेकर आवडते, कारण बिग बॉसमध्ये माझं तिचं बॉन्डिंग झालं. सुरुवातीला थोडंसं शत्रुत्व होतं, पण नंतर आम्ही एकमेकांचे, ती माझे पाय बी चेपायला लागली, म्हणजे माझी ती सेवा केली तिने. तर मला असं वाटतं माधवी बरोबर 4 वर्ष मी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका केली, आणि त्यात तिची शालिनी असं ती म्हणते, आणि त्यामुळे लहान लहान मुलं ना शालिनी असं, आणि त्यामुळे मला ते आवडायचं तिचं. सुरुवातीला मला असं वाटलं थोडंसं फिल्मी नाही का असं, पण हळूहळू त्याचा रंग चढायला लागला त्या शालिनीचा, आणि शेवटपर्यंत तिने ते ठेवलं. म्हणजे तिचा नंतर पेहराव बदलला, तिचा थोडासा वेस्टर्न झाला त्याच्यामध्ये, पण दोन्ही तिने असं कॅरी केलं ना, आणि मला असं वाटतं ती प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे. आणि ती तर योगगुरू आहेच. योग म्हणजे ती कशीही वळते अशी 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 वगैरे. आणि दुसरं म्हणजे तिचा शरीर सौष्ठव अतिशय सुंदर कमनीय असा तिचा बांधा, आणि तो ज्या पद्धतीने ती ठेवते, आणि नृत्य चांगलं करते, त्यामुळे तिच्यात काय नाही खरं म्हणजे. तर तिला चांगले चित्रपट मिळायला पाहिजेत असं मला वाटतं. तसंच जान्हवी किल्लेकर, ती तर असं म्हणायची मला टास्क का नाही मिळत. म्हटलं अगं मला टास्क आले की मला घाम फुटायचा, की बाप रे टास्क नको बिग बॉसचे. पण तिला असं वाटतं नाही मला जायला पाहिजे ताई, अगं तू सांभाळ, तुझे दात वगैरे असे होतील, काय हे होईल, काही होऊ शकतं तिकडे. नाही ना मला ते करायचं आहे, मला हे करायचं, मी सूरज बरोबर टशन घेणार, हे करणार. तर ह्या दोन्ही मुली मला प्रचंड आवडतात आजच्या काळातल्या. बाकीच्या हिरोईन्सबद्दल म्हणाल तर सई तामणकर, येस तिच्याबरोबर माझं तशी कशी मैत्री अशी रेग्युलर नाही, पण येस आय रिस्पेक्ट हर. आणि ती एक काय म्हणतो आपण त्याला, हार्ट थ्रॉब आहे ती आजच्या काळातली, आणि बऱ्यापैकी तशी ती अशी म्हणजे तिची पर्सनॅलिटी एक वेगळी आहे. आणि ज्या पद्धतीच्या तिला सुदैवाने भूमिका मिळाल्या, चांगल्या मिळाल्या, तसंच सोनाली कुलकर्णी, दोन्ही म्हणजे आधीची सोनाली, आत्ताची सोनाली, त्या खूप चांगल्या आहेत. आणि आताच्या ज्या मुली आहेत त्या मला वाटतं छान, त्या लकी आहेत, कारण कसं आहे त्यांना ना चांगलं टेक्निक पण मिळाले, टेक्निकची साथ त्यांना मिळाली जी आम्हाला मिळाली नाही. मला इनफॅक्ट कधी कधी असूया वाटते त्यांची, की हे मला गंमत जम्मतमध्ये मिळालं असतं तर. हा कॅमेरा सूक्ष्मपणे प्रत्येक भाव टिपणारा, कारण तेव्हा कसं असायचं की 16 mm तो ब्लोअप केला जायचा 35 mm वर, म्हणजे थोडे पिक्सल्स येणारच, कधी कधी कार्बनच जायचा ह्याच्यातला थिएटरमधला. मग काळं 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 चित्र कसं सहन केलं असेल ऑडियन्सनी, आम्ही कसं सहन केलं असेल. आम्हाला रशीज बघायला मिळायचे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, आणि नंतर फायनली ती कलर प्रिंट बघायला ती एक वेगळी मजा. तर हे आम्हाला मिळालं पाहिजे होतं. मेकअपचं जे रेव्होल्युशन झालं आहे आज, चांगला चांगला मेकअप, चांगल्या चांगल्या काय म्हणतो आपण त्याला, आम्ही कसं आहे ते हे आणि ते मिक्स करून त्याची शेड करायचो, जसे रंगसंगती करतात हे आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट, तसं आम्ही करायचो. पण आता गरजच नाही, यू से इट, आणि ती शेड असते. मग ती आउटडोअरला वेगळा शेड वापरायचा, इनडोअरला. आता तसं नाही आहे. मग स्वेट प्रूफ मेकअप हे आणि ते, हे सगळं आम्हाला नव्हतं ना, तर ते असतं तर मला वाटतं खूप छान झालं. पण ह्या मुली खूप लकी आहे. पण आता जनरली असं म्हणतात की स्क्रीनवरचं वय वाढलं की त्याच भूमिका येतात विशिष्ट अभिनेत्रींकडे. तर ते टाळण्यासाठी एकतर तुम्ही काय करता? कारण काय होतं, आता खूप स्पर्धा आहे. आताच्या अभिनेत्रींना माहिती नाही मला, पण मला असं वाटतं की ते स्वीकारणं थोडंसं कठीण जात असावं, की आपण एका विशिष्ट वय पार केल्यानंतर आपल्याकडे एक विशिष्ट साचातल्या भूमिका येणार आहेत. हे काही अभिनेत्रींना कदाचित स्वीकारणं अवघड जात असेल. पण तुम्ही ते कसं स्वीकारत गेलात, आणि त्याच्या मागचे तुमचे विचार काय होते? मला असं वाटतं की आपण आता दैनंदिन जीवन जे आहे आपलं, त्याच्यात मी आधी शाळकरी मुलगी होते, नंतर मी तरुणी झाले, नंतर मी कुणाची तरी मावशी झाले, कुणाची तरी काकी झाले. तेव्हा मला वाईट नाही वाटलं. म्हणजे असं पूर्वी कसं आंटी असं कोण मला, अरे
आंटी असं थोडा सात्विक संताप जो असतो तो असं आंटी कसं म्हटलं. एकदा मला थिएटरमध्ये कोणीतरी एक लहान मुली आंटी म्हटलं तर दुसरी हिरोईन होती, हे तुला तिने आंटी म्हटलं असं, अशा तऱ्हेच्या कोपरखळ्या वगैरे. मी म्हटलं अगं त्यात काय झालं, ती लहान आहे माझ्यापेक्षा, पण कुठेतरी खटकायचं असं. पण नंतर मी जेव्हा मावशी झाले, मला ताई मावशी म्हणतात माझी जे बहिणीची मुलं आहेत, ताई मी त्यांची होते बहिणीची, तर ताई मावशी असं. पण ताई मावशी खरं म्हणजे तर जुनाटच शब्द आहे जरा, पण मला आवडायचं, ते मला आवडते, अजूनही आवडतं. तेव्हा ते मी सहज स्वीकारलं, तर मी स्क्रीनवर का नाही स्वीकारायचं. कारण आपण आर्टिस्टचा जो हे आहे ना, म्हणजे काय तो एक ग्राफ आहे वयाचा सुद्धा, तो ह्याच्यासमोर बदलत राहतो आपल्या लोकांसमोर. तो आधी कसा दिसायचा, हिरोईन होती तेव्हा ती कशी होती, किंवा हिरो होता तेव्हा तो कसा होता, मग तो मध्यमवयीन, आणि मग प्रौढ, आणि मग ते वार्धक्य आल्यानंतर तो कसा दिसतो. अरे असं जसं अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन कसा होता, आणि आज अमिताभ बच्चन, त्याला स्वीकारलं आणि त्याची ती स्थित्यंतरं लोकांसमोर आहेत, तर ती आपण स्वीकारायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. इनफॅक्ट मला एका प्रोड्युसरनी, मी जेव्हा मन उधाण वाऱ्याचे म्हणून एक सिरियल करत होते, महेश कोठारेचीच होती ती, मला वाटतं त्याला आता झाली 15 वर्ष. तेव्हा मला एक प्रोड्युसर आला, मला म्हणाला 16 वर्षांच्या तुम्ही असता, म्हटलं प्लीज नको, मला असं तुम्ही दाखवू नका, आणि मला ते नाही आवडणार, लोकांना तुम्ही दिसता तशा, म्हटलं दिसू दे, पण मला नाही तशी भूमिका, नको. मी 16 वर्षांची असते ना तेव्हा तुम्ही वेगळ्या मुलीला घ्या, पण मला नको दाखवू, मला नका दाखवू, ते 2 वेण्या घालून आणि मग तो मेकअप, नको, मला तसं नको आहे. मी जशी आहे तसंच मला तुम्ही दाखवा. आय वॉन्ट टू एज ग्रेसफुली, जसं म्हणतात तसं. त्यामुळे मी जशी आज आहे तसं मला असं मी आकर्षक दिसले पाहिजे, ह्याबद्दल मी आग्रही आहे. आय हॅव टू लुक प्लेझंट. कारण शेवटी काय आहे, ते नेत्रसुख, ते बघताना एक असं स्क्रीन प्रेझन्स, तो मला चांगलाच असला पाहिजे. माझा स्टेज प्रेझन्स प्लेझंटच असलं पाहिजे, याबद्दल मी आग्रही आहे. आता आजसुद्धा मी थोडीफार नटली आहे, अगदीच तू मला सांगितलं होतं कॅज्युअल आहे, पण कॅज्युअल असलं तरी ते छान पाहिजे, तर त्याबद्दल मी आग्रही आहे. पण मला काही हरकत नाही, पण एक मात्र आहे, मला ते पॅच बीच लावून पांढरे तसलं नको आहे. हो, ते मात्र नको आहे मला. कारण स्वर्गीय इंदिरा गांधींचा तो पॅच फेमस होता, तशा प्रकारची एक भूमिका असली, किंवा त्यांचं अनुकरण करणारी एक कॅरेक्टर आहे, ते तुम्ही डिपिक्ट करता, एक बायोपिक आहे, तर गोष्ट वेगळी आहे. पण एरवी मला ते पॅच बीच, हल्ली कोणती आजी किंवा कोणती मावशी किंवा कोणती काकू किंवा कोणती आई अशी राहते, त्या चांगल्याच कलर बिलर करतात. आता माझीच आई फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, ती छान राहते, म्हणजे ती सुंदर होती आणि अजूनही. ऑफकोर्स वार्धक्यामुळे थोडंफार फरक येतो चेहऱ्यामध्ये, पण ती खरोखर सुंदर होती, आणि आजही मला ती आकर्षक दिसते माझी आई, आणि ती तशी राहते. नीटनेटकी साडी नेसणं, नीटनेटका सलवार कमीज, नंतर केस वेळोवेळी कलर करणं वगैरे. त्यामुळे स्क्रीनवर मला तसं का मी दाखवायचं, याबद्दल मी थोडीशी आहे. पण म्हणून माझं वय कमी होतं असं नाही ना. लोकांना माहिती आहे ही या वयोगटातली भूमिका आहे, मला हरकत नाही. आता मी सुख म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे आजीचं काम केलं आहे मी, पण तरीसुद्धा ती आजी खानदानी होती आणि ती छान दिसायची. त्यामुळे तसं थोडा मेंटल ब्लॉक त्या बाबतीत आहे. म्हणजे गेटअप नको ते भयानक असे म्हणजे दिसणारे, जे शोभत नाहीत खरं म्हणजे मला. आणि आजकाल म्हणजे आजच्या युगात कोण असं राहतं. पूर्वीच्या काळातली गोष्ट असेल तर कदाचित मी विचार करेन, पण आता तसलं नको, म्हणजे आकर्षक दिसलं पाहिजे. तुम्ही आता एक उल्लेख केलात की मन उधाण वाऱ्याचे मध्ये तुम्ही काम करत होता, तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की मला तसं काही दाखवू नका. हो, तर तुम्ही ते सांगितलं त्यांना, जे क्रिएटर्स होते त्यांना. तर पूर्वीच्या काळी इतका तुमचा से असायचा का कलाकार म्हणून, आणि आता सुद्धा तेवढा से असतो का, विशेषतः मालिका विश्वात? आत्ताच्या मालिका विश्वात तेवढा से आहे का कलाकारांना? आणि पूर्वी चित्र कसं होतं याबाबत? हो, पूर्वी छानच होतं. म्हणजे मी सांगेन ती पूर्व दिशा. खरं म्हणजे तुम्ही सांगा, वर्षाबाई म्हणायचे तेव्हा. बाई म्हटलं, बाई, कारण एकतर गोव्याला ना ही पद्धतच नाही. म्हटलं वर्षाबाई हे काय, आणि माझं तर वय इतकं नाही आहे, मला बाई का म्हणतात ते. पण ते मला सांगितलं, अगं वर्षा, अशी पद्धत आहे ग कोल्हापूरला, सांगलीला, साताऱ्याला. त्यामुळे त्यामुळे हळूहळू मी इम्युन झाले त्या गोष्टीला, वर्षाबाई वगैरे. तर वर्षाबाई तुम्ही जरा असं करा, वर्षाबाई तुम्ही तसं करा, तुम्ही जरा हे करा. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यावेळेला मला असं वाटायचं, पण आता से
भरपूरच होता. म्हणजे मला तुम्हाला काय पाहिजे ते, आणि प्रोड्युसरनी पैसे खर्च केले माझ्या कॉस्ट्युम्सवर. म्हणजे बघा त्या काळात म्हणजे कॉस्ट्यूम डिझायनर असा कोणी तसा नव्हता. म्हणजे आम्हीच कॉस्ट्यूम डिझाईन करायचो. पण आणि गंमत जंमतमध्ये सुद्धा सतीश कुलकर्णी, हिला सजवायचं, ही चांगली दिसली पाहिजे, मग मला घेऊन ते शॉपिंगला गेले. त्यामुळे से भरपूर होता मला. मी काही मला आवडलं नाही किंवा तुम्ही काय खाणार दुपारी असं वगैरे ते विचारायचे मला. त्यामुळे मला असं वाटतं अरे वा, म्हणजे मला चांगलेच लाड केले जातात म्हणजे असं. पण म्हणून मी त्यांच्या डोक्यावर बसले नाही कधी. पण छान से होता. नंतरसुद्धा आताही आहे, छान से आहे. पण मालिकांच्या जगात तो से आहे का? निश्चितच नाही. कारण तिथे चॅनल सार्वभौम आहे आणि ते तुम्हाला दाखवतं. अहो पण ते मला ते शोभत नाही हो, मिडल पार्टिंग नाही वर्षाताई. आम्ही तो ना तसा स्केच केलेला आहे आणि मग ते क्रिएटिव्ह येतात आणि मग नाही ते तुमचा तो एक बाल बांका नाही होना चाहिए म्हणतात तसं. ते तुमचे केस ना असे उभे राहिले आणि ते तसं नाही ते चालणार. आणि मग ते ना असंच राहिलं म्हणजे असं करून ते असं वळण आलं पाहिजे. मग तो चष्मा असाच ठेवला पाहिजे. मग ते असं असं असतं. त्यामुळे से तेवढा नाही आहे खरं म्हणायचं. मग खरं म्हणजे तिकडे डिरेक्टर लहान लहान असतात माझ्यापेक्षा वयाने. ते मला अगदी अधिकाऱ्यांनी सांगतात, नाही वर्षाताई हे ना तुम्ही कॅमेराकडे बघून बोला. अहो कॅमेराकडे बघून मी बोलू असं एकदम नाही. मी कॅमेराला का सांगते, मी त्याला का नाही सांगित किंवा तिला नाही हो, मी काय करू आता वर्षात. मला माहिती आहे ते तसं नाही, पण तुम्ही ते तसं बोला ना असं. त्यामुळे नाही आहे. शेवटी चॅनल आणि क्रिएटिव्ह म्हणजे लहान लहान मुली, पण त्यांना त्यांचं काम चांगलं माहिती आहे. मी त्यांना अजिबात टीका करत नाही आहे त्यांच्यावर. आणि ते जे करतात मालिका पाहिल्यानंतर वाटतं नाही खरं आहे हे असा लूक, आणि त्याने तो करून घेतला. मग हळूहळू त्याच्यात थोडंसं चिटिंग करते मी. असं थोडंसं हे जर जास्त थोडं पफ करूयाच, ह्यानी इतकं मला बसवायला सांगितलं. पण तेव्हा ते काही म्हणत नाहीत, कारण त्यांनाही कळतं की थोडंसं त्याच्यात 19-20 चालतं. पण तसा से नाही आहे कुठल्याच कलाकाराला, मला नाही वाटत असेल. तुम्ही कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांवरती तुमचं प्रभुत्व आहे आणि तुम्ही लेखकांना पण मगाशी श्रेय दिलं. तुम्ही या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षात काही विशेष म्हणजे वाचन प्रयत्न होता ते अंगातनं साधं कसं झालं? हो नाही, त्या प्रयत्नपूर्वक केलं सगळं. पहिला सगळ्यात आधी लँग्वेज फिल्म मी जी केली ना ती तेलुगू केली होती. रक्त तर्पणम नावाची ती सिनेमा होता. आणि आत्ताचा जो महेश बाबू आहे त्याचे वडील कृष्णा राव हे माझे हिरो होते. तेव्हा तेच माझ्यापेक्षा वयाने 20-25 वर्षांनी तरी मोठे असतील त्यावेळेला, म्हणजे 92 वगैरे असेल हे. तर ते पद्मालय फिल्म्स ते त्यांचा बॅनर होता पद्मालयचा, आणि तेच डिरेक्टर होते. तर हे प्रभुत्व वगैरे नाही, प्रभुत्व माझं असेल मराठीवर, कोकणीवर, इंग्लिश आणि हिंदी आहे. हे प्रभुत्व कसं मिळालं तर रेडिओ माझा गुरु आहे. तर मी रेडिओवर फार हिंदी गाणी ऐकायचे, कारण कोकणी जी भाषा आहे ना तशी जे कोकणी भाषिक असतात ना ते थोडेसे अनुस्वार असल्यामुळे ना जरा, माझी आई जी हिंदी बोलते ती भयानक आहे. माझे वडील जे बोलायचे उसका बंधू आ रहा है बंधू, आणि ते आम्ही ह्याला जे वॉल असतो त्याला वणत म्हणतो. वंटी पे मत गिराना असं वगैरे माझी आई म्हणते. त्यामुळे त्या ज्या मुली येतात ना बिहारच्या वगैरे त्यांच्याशी असं बोलते ती. तर कावळे को देना ये जागे, कावळे को कव्वा वगैरे काही संबंध नाही. तर ते मी प्रभुत्व रेडिओवर ऐकून गाणी, मी म्हणेन की लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी, मोहम्मद रफी, तो जो मला खूप असं ते आवडायचं. म्हणजे तो लहजा आला पाहिजे. लहजा महत्त्वाचा आहे. ती पूर्ण भाषा आली नाही तरी चालेल, पण लहजा, तर तो लहजा मी आत्मसात केला उर्दूचा. ते नुक्ते जे असतात त्यातले, किंवा कागज म्हणताना कागज वगैरे जे आहे, तर ते उम्र का तकाजा है वगैरे, तर ते मला फार म्हणजे आकर्षित केलं मला त्यांनी. त्या लँग्वेजचे ते साऊंड असतात त्यांनी, तर ते मी नेहमी ऐकायचे आणि बारकाईने ऐकायचे. म्हणजे असं नाही की, आणि तेव्हा काय रिप्ले वगैरे असं नाही, आपण तेच एकदा गेलं की गेलं ना असं, तो रेडिओवर पण तीच गाणी लागायची फार. त्यामुळे ते मी बारकाईने ऐकायचे आणि मला गाणं पण आवडायचं. त्यामुळे खूप मी बारकाईने हे सगळं ऐकलं. इंग्लिश ऑफकोर्स मला इंग्लिश भाषा खूप आवडते प्रचंड. कुणाला आवडत नाही, म्हणजे इट्स अन इंटरनॅशनल लँग्वेज. पण म्हणून असं नाही की, पण मराठी माझं फॉल्टी होतं, पण ते सुद्धा रेडिओवर ऐकून मी सुधारलं. कारण जेव्हा मी
मला थोडंसं डबिंगमध्ये वगैरे विशेष प्रयत्न करावा लागायचा. म्हणजे असं वर्षात ते जरा हे असं बोल, तू तसं बोल, असं ते सुरुवातीला झालं. पण मी प्रयत्नपूर्वक हळूहळू आज मराठी माझी मातृभाषा असल्यासारखीच आहे. हो. अगदी अगदी. आणि मला खूप त्याचा अभिमान आहे आणि मला खूप असं वाटतं, कारण मराठी भाषेने मला खूप दिलं आहे. कारण आज जे थोडंफार वलय मला मिळाले ते मराठी चित्रपटातूनच. आणि मला मराठी लिटरेचर प्रचंड आवडतं. ते मी इवन गोव्याला असताना मी वाचायचे. ह्याचं कारण म्हणजे माझ्या आई MA लिटरेचरमध्ये केलं तिने, आणि एस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र आणि मराठी भाषा. त्यामुळे काही असलं की ते असं कसं गं, ते काय, ते हे कुणी म्हटलंय गं, कारण कधी कधी तो संदर्भ चुकीचा असू शकतो. हे तुकारामांनी, संत तुकारामांनी म्हटलं काय, ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, असं मी तिला विचारते, कारण चूक नको व्हायला. त्यामुळे तिचं पटकन येतं. गीतेमधला हा अध्याय, तो कुठला, तिला पाठ आहे सगळं आहे. त्यामुळे हे संस्कार मला आईकडून आले. आणि त्यामुळे ह्या लँग्वेजेस मी आणि इंग्लिश, मला असं वाटतं की कुठलीही भाषा ना ग्रॅमॅटिकली करेक्ट असली पाहिजे. ग्रामर जेव्हा चुकते ना तेव्हा मला फार त्रास होतो त्याचा. म्हणजे असं, आणि काही मुलींना आणि किंवा मुलं मला ग्रामीण भागात वगैरे माझ्याशी येऊन इंग्रजीत बोलतात, पण इतकी रॉंग बोलतात. फक्त ग्रामीण भागात नाही, शहरी भागात सुद्धा ते चुकीचं बोलतात. वर्ब वापरतच नाही. वर्ब आणि ॲडवर्ब फार महत्त्वाचा असतो कुठल्याही भाषेत. तो आलाच पाहिजे, नाहीतर ती भाषा धेडगुजरी वाटते. आणि तसं ते बोलतात. मग तुम्हाला एवढी आवड आहे, मग जा ना खोलात, डेप्थमध्ये जा कुठल्याही भाषेच्या. तुम्ही का ती वरवरची बोलतात? तर लँग्वेज फिल्म्स ह्याच आकर्षणामुळे भाषेच्या मी केले, आणि ते आपोआप आले माझ्याकडे. मी मुद्दामून नाही केलं काही. तेलुगू केला, त्याच्यानंतर बंगाली आलं माझ्याकडे. तर बंगाली आल्यानंतर, तेलुगू केल्यानंतर काय झालं, ते कडकड तुम्हाला माहिती आहे कसं, या मेटी बावा गारू क्रिकेट चिस्तुన్నారు, असं ते एक वाक्य होतं. त्यामुळे बापरे, मी काय बोलते मला कळतच नाही. आणि मी रडते, मी हेरते, पण मी काय बोलते, त्या भावना कळतात मला, पण मी काय बोलले. तर मी पाठांतर एवढंच मला हे होतं, किंवा ब्लॅकबोर्डवर जे सगळं लिहितात वगैरे तसं, असं वगैरे. पण मला कळलं पाहिजे मी काय बोलते ते, असं माझा आग्रह होता. आणि मग बंगाली जेव्हा मी चित्रपट केला तेव्हा सुबल सरकार म्हणून आमचे कोरिओग्राफर होते, ते बंगाली होते मुळात. तर अरे तू झाडावर चरून, असं ते म्हणायचे. झाडावर चरतं का कोणी, असं लक्षात त्याला विचारलं. झाडावर चढून ते ताडगोळ खाशील का, असं. तर मी सुबलदाना म्हटलं, सुबलदा तुम्ही मला ना बंगाली टीचर द्या. मग त्यांनी खरंच दिला, आणि मी 10 दिवस बंगालीचे ट्युशन्स घेतले. आणि विश्वजितचा मुलगा जो प्रसेनजित, त्यावेळेला तो हार्ट थ्रॉब होता. त्यावेळेला 93-94 मी एक चित्रपट केला, त्यात मला डबल रोल होता. त्यामुळे 90% मूवीमध्ये मी आहे. तर त्यामुळे मी शिकले ती बंगाली भाषा. नंतर मी एक चित्रपट केला भोजपुरी तर सगळे खायके पानं बनारं सगळं वगैरे ठीक आहे, पण ते आवत हो जावत हो, ते त्यांचं जे टिपिकल आहे ना, का करत हो, आणि ते ना असे मधल्यामध्ये खातात वगैरे एक शब्द असं. तर तो लहजा, आणि मीच केलं माझं डबिंग. बंगालीचं मला करायला दिलं नाही त्यांनी, आणि तेलुगूचं ते अर्थात त्यांनी केलं त्या कलाकारांनी. पण नंतर मी राजस्थानी केला, तेव्हा गुफी पेंटल त्याचे डिरेक्टर होते. तर त्यांच्याबरोबर एकदा मी भांडले. मी ते राजस्थानी कलाकार होते, त्यांना घेऊन मी ते लिहायला लागले. तर ते म्हणाले खूप टाईम वेस्ट होतोय, तू हिंदीत बोल ना, तू नंतर आपण करू. म्हटलं नाही गुफीजा, असं कसं, आपण ते कळेल, ते लिपसिंक, अरे भूल जाओ ना लिपसिंक को, तर मेरा टाइम जा रहा है. म्हटलं जाने दो, आपको टाइम देना चाहिए, इस चीज को आपको टाइम देना चाहिए. मग ते माझ्याशी 10-15 मिनटं आमचा वाद पण झाला, पण शेवटी त्यांना आवडलं पण, आणि ते म्हणाले, आणि ते मी केलं त्याचं डबिंग, ते साची कहो वगैरे जे काय आहे ते. त्यामुळे अशा भाषेंचं मला आकर्षण आहे, त्यामुळे भाषांचं मला आकर्षण आहे. आणि त्यामुळे मी तसं छत्तीसगढी पण केली मी, आणि कोकणी, अर्थात ती माझी मदर टंग आहे, मातृभाषा आहे. त्यामुळे तो मात्र मला, बँडकार आणि जावई नंबर 1 आणि मोग, हे 3 चित्रपट मी केले कोकणीमध्ये. पण तुमच्या मराठी भाषेबद्दलचं मला बिग बॉसमुळे जास्त मजा आली ऐकायला. हो, मी एकदम विदुषी वगैरे असल्यासारखे सगळे, किंवा लँग्वेज लिंग्विस्ट, म्हणजे एक लँग्वेजची एकदम मी प्रभुत्व असल्यामुळे सगळे माझ्याकडे. अहो तुमचं मराठी ऐकून मी माझ्या मुलीला सांगितलं की असं मराठी बोललं पाहिजे वगैरे. म्हटलं बाप रे, इतका परिणाम झाला त्याचा. पण मी त्याच्याबद्दल ना, मी म्हणाले तसं की आपण ना पर्यायी शब्द का नाही शोधत. म्हणजे आपण त्याच्या सो मी असं केलं, सो मी त्याला म्हणालो अरे सो काय, अरे चिल कर ग, चिल
मी ना कूल असं. हे काय आहे हे ऐकवत नाही मला खरं खरं बघायला. पण मी सगळ्यांना कसं उपदेश देत राहणार, ते मला पळतील माझ्यापासून माणसं दूर, म्हणजे मी माणूस द्वेष्टी वगैरे होईल. पण असं मला व्हायचं नाही आहे. पण आणि मी ती निकी होती, मी म्हटलं ती म्हणे तुम्हाला मेकअप करायला फार आवडतो ना असं. तो एक धनंजय त्याच्यातला होता डीपी, तो एक भयंकर टॉन्ट मारायचा मला आणि त्याची माझी खूप भांडणं व्हायची. तो म्हणायचा मॅडम तुम्हाला मेकअप फार आवडतो. थोडासा त्यांनी टोमणाच मारला मला. म्हटलं हो मला आवडतो मेकअप आणि मी त्याच्यात तासनतास बोलू शकते, मी करू शकते. म्हटलं सुंदर दिसणं हा माझा छंद आहे. तर निकी म्हणाली छंद म्हणजे काय हो? छंद तिला माहिती नाही. मग ती माझे शब्द चोरायला लागली. मग ती म्हणाली म्हटलं ठणठणाट करू नको त्याचा. मग ठणाणा त्याच्या नावाने ठणाणा करू नकोस. ठणाणं म्हणजे काय हा मी शब्द वापरणार. मग ती ठणाणा असं तिचं हो. आणि मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे असं तिने त्याचं इंग्रजीकरण केलं. तर हे काय हे पाहिजे म्हणजे पाहिजे हे काय. तर अशी ही तरुण पिढी. तर मी म्हटलं नाही, मी मराठीतच भांडणार, मी मराठीतच चिडणार, मी आनंदसुद्धा व्यक्त मराठीत करणार असं मी ठरवलं होतं. आणि ठरवलं होतं म्हणून नाही, मी म्हटलं त्यांना म्हणजे तुम्ही ना नाटकी बोलता असं मला कोणी सांगितलं. अरबाज आणि तो दुसरा होता तो आपला, आता त्याचं नाव विसरले मी, त्याच्याबरोबर वैभव. तर ते म्हणायचं तुम्ही ना नाटकी. म्हटलं नाही रे, मी अशीच आहे, मी अशीच बोलते. त्यांना खरं वाटत नव्हतं. मग शेवटी बिग बॉस संपता त्यांना कळलं. त्यामुळे नाही ताई तुम्ही नाटक करत नव्हता, तुम्ही अशाच आहात. म्हटलं बाहेर जाऊन कुणालाही विचार मी कशी बोलते. आणि म्हटलं सौजन्य माणसात असलं पाहिजे. आणि सौजन्य म्हणजे काय त्यामुळे तो कधीही न संपणारा भाग आहे. हे सांगत गेले तर मला वाटतं मटाकट्ट्यावर सगळे बोर होतील. म्हणजे मला असं वाटतं की तिकडे शेवटी सगळ्यांना असं वाटायला लागलं असेल की ऐकत राहावं आणि नंतर सगळेच शिकत पण होते तुमच्याकडनं. हो, त्याचा मला आनंद आहे. मी म्हटलं जर माझा काही चांगला परिणाम म्हणजे चांगलं मी दिलं असेल काहीतरी बिग बॉसमधून लोकांना, तर मला आनंद झाला त्याचा. बाहेर आल्यानंतर मला हे कळलं. आणि बिग बॉससुद्धा मला म्हणाले आतमध्ये, ते सुद्धा मला खूप माझं कौतुक करायचे. आणि कधी मला म्हणायचे अहो तुम्ही का बोलत नाहीत आजकाल, बोला काय झालं. मध्ये माझी बॅटरी डाऊन व्हायची, मग ते आत बोलवायचे मला आणि म्हणायचे काय झालं आहे, असं झालं आहे तसं झालं आहे वगैरे. पण मला बिग बॉसचा तो अनुभव आणि विशेषतः मराठी भाषा हे माझं शस्त्र होतं. बाकी त्यांचं शस्त्र, त्यांची शक्ती शारीरिक, माझी मानसिक शक्ती आणि मराठी भाषा हे माझं शस्त्र होतं निश्चित. आणि जेव्हा माझी बहीण आली मला भेटायला तेव्हा मी तिच्याशी कोकणीत बोलायला लागले. तर तेव्हा बिग बॉस म्हणाले आता तुम्ही मराठीतून बोला, कारण जास्त वेळ पण ते मग समजणार नाही सगळ्यांना असं. पण आता बिग बॉसचा विषय निघालाच आहे म्हणून की बिग बॉसमध्ये एकतर म्हणजे हा प्रश्न तुम्हाला अनेकांनी विचारला असेल, पण आम्हाला पुन्हा एकदा विचारायचं आहे की एवढं यशस्वी करिअर तुमचं आहे, त्याच्यानंतर एका रियालिटी शो मध्ये जाऊन आपण सहभाग घ्यावा आणि त्याच्यात आपण जावं आणि दिसावं, तर हा निर्णय घेण्यामागचा तुमचा विचार काय होता? कारण की जनरली बिग बॉस या कार्यक्रमाकडे खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. हो. आणि मला अगदी माझे आप्तसोकी आहेत, हितचिंतक आहेत, त्यांनी मला असं सांगितलं होतं प्लीज बिग बॉसमध्ये जाऊ नकोस, कारण त्याच्यानंतर तू बाहेर येशील ना तुला खूप त्रास होईल, असं होईल तसं होईल. म्हणजे ऑफकोर्स त्याच्या मागचा त्यांचा विचार चांगला होता की मला एक सुरक्षित ठेवावं किंवा मला त्याची जाणीव करून द्यावी, हा त्यांचा विचार असेल. पण जेव्हा मला फोन आला ना त्याच्या आधी मला असं वाटायचं आयुष्यात कधी मी जाणार नाही वगैरे. पण जेव्हा मला फोन आला मी म्हटलं का नाही जायचं मी बिग बॉसमध्ये. ते धाडस आहे, निश्चित धाडस आहे जी बिग बॉसमध्ये जाणं. आणि जेव्हा तुम्ही एक नाव कमवता ना, जेव्हा तुम्ही कुणीच नसता तेव्हा बिग बॉसमध्ये जाणं काही धाडस नाही आहे. तेव्हा तिथे तुमची पर्सनॅलिटी घडेल उलट. पण हे घडून गेल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी घडते आणि तुम्ही आत जाता आणि तुम्हाला कोणीही एका लेवलवर तुम्ही येता सगळ्यांच्या आणि कोणीही तुम्हाला काहीही बोलू शकतो. हे मी म्हटलं मला एक कटाक्ष ठेवला पाहिजे की माझा जो पारा आहे तो चढता कामा नये. ती मर्क्युरी जी आहे ती तिथेच लेवल त्याचा हा असला पाहिजे. माझे मिस्टर म्हणाले नको तुला राग येतो, आणि मला खरंच राग येतो.
बिग बॉसमधून आल्यानंतर माझा राग गेला का असं नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर तरी मला तो कंट्रोल केला पाहिजे आणि त्या रागावर मी ताबा मिळवू शकते का? मी म्हटलं का नाही, अशक्य नाही आहे ते, मी करू शकते हे. आणि जेव्हा ते सगळे कचा बोलायचे ना मला, तेव्हा मी अतिशय स्थितप्रज्ञ झाले. कशी झाले मला माहिती नाही. मला निवेदिता बोलल्या, अगं तुझ्यापेक्षा किती लहान आहेत, त्या असं कसं बोलू शकतात वगैरे वगैरे. पण मी अशीच होते. बोला काय बोलायचंय. अच्छा बर, असं मी म्हणजे आज मी खरं पाहिलं सुद्धा नाही. मला नंतर बिग बॉस मी खरं माझं सगळं पाहिलंच नाही अजून पूर्णपणे, काही एपिसोड्स पाहिले. पण असं कसं, माझे मिस्टर मला म्हणाले तू फारच मिळमिळीत झालीस हा तिकडे जाऊन, जरा दाखवायला पाहिजे होता आपला इंगा. आता ते हिंदी भाषिक आहेत माझे मिस्टर, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर भांडते ना, तर मैं वहाँ तो फटफटी हो गई थी तुम्हारी बिग बॉस में. अब ये क्यों नहीं दिखाया, ये तुम्हारा जो नूर है वहाँ क्यों नहीं दिखाया, ये तेवर मुझे क्यों दिखा रही हो. तर मी म्हटलं तिथे मी गेले होते कारण मला काही गोष्टींवर ताबा मिळवायचा होता. इट वॉज म्हणजे ते रिॲलिटी शो होता तो वास्तववादी, आणि तिथे मला ह्याच्यावर प्रभुत्व मिळवणं भाग होतं, कारण ती माझी महत्त्वाकांक्षा होती आणि तिथे मी काहीतरी एक एम घेऊन गेले होते. तर मला ते करणं भाग होतं आणि मी ते केलं आणि मला काहीच त्याचा त्रास झाला नाही. असं नाही की रात्री मला झोप लागली नाही. कधी कधी काय होतं, जेव्हा कोणीतरी आपल्या कचा बोलतो, रात्री आपल्याला त्याचा त्रास होतो. अरे मी हे कसं ऐकून घेतलं, हे मी का केलं वगैरे, असं माझ्या बाबतीत झालं नाही मला. आणि इनफॅक्ट मला झोपेचा त्रास आहे, पण मी याला बिग बॉस हाऊसमध्ये मला इतकी छान झोप लागली. मला वाटलं होतं मला झोपेच्या गोळ्या लागतील. मी डॉक्टरांना सांगायचे, डॉक्टर मला ना तुम्ही काहीतरी असं हे पाठवा काहीतरी. कोणी काही ऐकलं नाही माझं, कोणी काही पाठवलं नाही, ट्रँक्विलायझर वगैरे. आणि मला असं वाटलं की पहिल्या दिवशी मी जी झोपायला लागली, शेवटच्या दिवसापर्यंत मी व्यवस्थित खात होते. जे समोर येईल ते त्याच्याबद्दल काही बोलता, त्याच्या खोडी न काढता, कारण मला आदर वाटत होता जे स्वयंपाक करत होते त्यांच्याबद्दल. त्यामुळे बिग बॉस जेव्हा मी एक्सेप्ट केलं, ते एक निश्चित विचाराने एक्सेप्ट केलं की विसरून जा ना तू कोण आहेस ती. मला त्याचा विचारच नाही करायचा. मी वर्षा उसगावकर आहे. येस आय नो की मी क्वालिफाईड आहे. मला महाराष्ट्राने मला आपलंसं केलेलं आहे. मी नॅशनल म्हणजे कुठेही मी भारतात गेले लोक मला ओळखतात, परदेशात सुद्धा ओळखतात. पण तिथे गेल्यानंतर नाही, सगळ्यांचे हक्क तेवढेच आहेत. मी कुणालाही काहीही वावगं बोलू शकत नाही. पण जर कुणी मला सांगितलं तर त्याला मी उत्तर देणार. हे तू असं का बोलतेस, काय कारण आहे ह्याच्यामागे, असं मी विचारलेलं आहे सडेतोड. पण आपला राग, आपलं संतुलन न डळमळता पण मी हा निश्चित विचार केला आणि मला असं वाटलं की मला जायचंच आहे बिग बॉसमध्ये. आणि त्या एका निश्चित विचाराने मी गेले. मी काहीच विचार केला, कसलंही ओझं नव्हतं माझ्या मनावर. आत्ताचा म्हणजे आता आपण मगाशी आत्ताच्या अभिनेत्रींबद्दल बोललो आणि आत्ताची स्पर्धा पण आपण एकूण त्याबद्दल बोललो. तर या स्पर्धेचाच एक टूल म्हणूयात किंवा एक असा भाग म्हणूयात की सोशल मीडियावरती तुम्ही पण असता, पण तुमचं सोशल मीडियाबरोबरचं नातं थोडंसं ऑन ऑफ असं असतं, असं आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. पण एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया हे टूल किती महत्त्वाचं आहे मनोरंजन क्षेत्रात जर तुम्हाला पदार्पण करायचं असेल किंवा तुम्ही आहात, तर तुम्हाला त्याचं महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं का? यालाच लागून एक प्रश्न की या सोशल मीडियामुळेच टीकेचं स्वरूप बदललंय, त्याला ट्रोलिंग असं नाव देण्यात आलंय. ते मग अगदी तुम्हा कलाकारांच्या पर्सनल आयुष्यापर्यंत जातं. तर याकडे पण तुम्ही कसं बघता? मला वाटतं सोशल मीडिया हे चांगलं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. काय होतं, जसं मी सांगितलं, तुम्ही मला 10 वर्षांपूर्वी कोणी विचारत होतं तुम्ही हल्ली सिनेमात दिसत नाही. मला कधी कधी संताप यायचा. माझे हे पिक्चर तुम्ही पाहिलेत का, म्हणजे मी जे केलं, अरे मी ना कुठून वरून सांगू का की मी हे केले आहेत, पण काही मला भूमिका मिळत नाही आहेत, तर मी काय करू हे मी सांगू शकते ना आज. तर मी म्हणजे दिसलं पाहिजे सतत, नाही का. ह्या फील्डमध्ये असं आहे की दिसलात तुम्ही तर ते मानतात की तुमचं अस्तित्व आहे, कुणीही. नाहीतर नाही, ती गेली रे, ती कुठे आहे काय माहिती, तिला हल्ली कामं मिळत नाहीत किंवा त्याला हल्ली कामं मिळत नाहीत वगैरे. हे मी सोशल मीडियावर सांगू शकते आणि सतत मी दिसू शकते, स्वतःलाच मी ब्रेक देऊ शकते.
जरी मला ब्रेक मिळालेला आहे तरी तो ब्रेक मिळत राहिला पाहिजे. मला मिळाला आहे, मी आहे, हे मी शाश्वत आहे, त्यामुळे मी समाधानी आहे असं नाही. तुम्हाला सतत तुमचं नृत्य आहे, तुमचं गाणं आहे, ते मी बाथरूममध्ये गाण्यापेक्षा सोशल मीडियावर गाऊ शकते मी आज. त्यामुळे मी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघते. पण अर्थात जे तू म्हणालीस की मध्येच मी ऑन असते, कधी ऑफ होते. काय होतं की सतत ना, एकतर ते कुणाला एजन्सी कुठली तरी नेमावी, ही नेमलेली नाही आहे मी एजन्सी. ती मी नेमेन की नाही आयुष्यात कधी मला माहिती नाही, पण ती मी नेमलेली नाही सध्या. कारण त्याच्यामुळे पण तसं होतं जेव्हा, आणि काही कलाकार असे असतात की ते कंटिन्युअस, ते स्वतः ॲक्टिव्ह असतात खूप. मला कंटाळा येतो किती म्हणून खाद्य किती देणार आपण, रोजचं खाद्य आहे ते सिरियलसारखं, तसं मी नाही देऊ शकत. मला असं वाटलं की हे देण्यासारखं आहे तेव्हाच मी ते देते. कधी कधी सतत ते 6 दिवस होतं, कधी कधी 1 महिना किंवा 15 दिवस माझ्याकडे मला कंटाळा येतो. खरं म्हणजे माझ्याकडे असतं काही ना काही टाकण्यासारखं, पण मग ते हॅशटॅग्स टाका, हे टाका, ते टाका. असं नाही ना की आपण काही उचललं टाकलं, एवढंच नाही होत. त्याला प्रॉपर टायटल करायचं, हे करायचं, फिनिश्ड प्रोडक्ट द्यायचा असतो. त्याचा मला खरंच कंटाळा येतो, म्हणून मी करत नाही. पण मला असं वाटतं ते फार प्रभावी माध्यम आहे आणि ते खूप छान झालं येऊन. पण अर्थात त्याला किती तुम्ही कशा प्रकारचं टाकायचा कंटेंट, हा प्रत्येकाचा चॉईस आहे खरं म्हणजे. पण ते सगळे बघत असल्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. ती जबाबदारी फार लोक विसरतात आणि किती बिभत्सपणा आणि किती हे असू नये खरं म्हणजे. पण हे झालं माझा आदर्शवादी विचार. पण हे सगळ्यांनाच पटतं असं नाही कदाचित, ते मला. आणि हे ट्रोलिंगबद्दल तू जे म्हणालीस, ते कधी जसं विरोधासाठी विरोध करणं जे असतं ते फार झाले हल्ली. जो कोण उठतो त्याला काय अधिकार असे, अधिकार सगळ्यांना आहे त्या ट्रोलिंग करायचं सगळ्यांना. मग ते कोणी का असेना, मग पंतप्रधान का असेना, कोणी असेला, त्याच्याबद्दल बोलणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण बोलायचं म्हणजे काहीही बोलायचं असं नाही ना. ट्रोलिंगवर सुद्धा काही मर्यादा तुम्ही पाळा. कुणाबद्दल आपण बोलतोय, काय बोलतोय, आणि त्यात काही तथ्य आहे का त्या ट्रोलिंगला, हे पण तुम्ही बघा. तर मी तर ट्रोलिंगच्या फार भानगडीत पडत नाही व्यक्तिशः. मला खूप ट्रोल करावं असं वाटतं काही जणांना, की काय चाललंय वगैरे असं तसं. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. एकदा माझी बहीण मला म्हणाली, तू स्कूल टीचर का नाही झालीस ग? कारण तू अशी फार उपदेश वगैरे मी त्यांना करत असते घरी. माझ्या भाचे जे आहेत किंवा भाच्या आहेत त्यांना असं सांगत असते. तर म्हणे तू स्कूल टीचर. तसं मी करू शकते खरं म्हणजे, पण तसं मला करायचं नाही आहे. कारण आहे ते मी खरं म्हणजे प्रत्येकाचा तो अधिकार आहे, पण त्या ट्रोलिंगला सुद्धा काही मर्यादा असली पाहिजे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट झालात की वैयक्तिक आयुष्याकडे वळता, मग तुम्ही आम्हाला कुठेच दिसत नाही ना, कोणत्या सहकलाकारांबरोबर दिसता किंवा कुठेच नसतं. हे अलिप्त राहणं ठरवून असतं की त्यामागची काही तुमची वेगळी गणित आहे? नाही, काही गणित नाही आहेत. हा माझा स्वभाव आहे आणि तशी मी अलिप्तच, म्हणजे मी फार बोलकी नाही आहे एकतर. पण मी आता काय झालं आहे, इतक्या वर्षांनंतर तुमचं एक व्यक्तिमत्व घडतं. तुम्ही काही बोलायला मागे पुढे नाही बघत, तुम्ही रोखटोकपणे बोलू शकता. कारण तुम्हाला एक अनुभव आलेला असतो जीवनाचा. हेच जर 30 वर्षांपूर्वी मी फार अबोल होते. पार्टीमध्ये वगैरे गेले की मी अक्षरशः एकटीच समजायचे स्वतःला. म्हणजे मी मोठी स्टार होते, पण तरीसुद्धा तिथे गेल्यानंतर मला असं वाटायचं की मी हरवले आहे. मला बोलण्यासारखं काही नाही आहे, मी काय बोलू? मला टेन्शन यायचं, माझ्यावर दडपण यायचं. तर ते दडपण आता नाही आहे. म्हणजे मी पार्टीत गेल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी बडबडत राहिलं पाहिजे किंवा कुणाशी तरी संभाषण साधलंच पाहिजे किंवा संवाद केलाच पाहिजे असं मला नाही वाटत. एखाद्या पार्टीत राहून मी अलिप्तपणे तिथे फिरू शकते, सगळ्यांना भेटून तू कशी आहेस, कसा आहेस. त्याच्यानंतर मी अशी एका कोपऱ्यात बसू शकते, निहाळू शकते सगळं. मला काही वाटत नाही त्याच्याबद्दल. तर हे ठरवून नाही होत, मी अशीच आहे. तुम्ही म्हणजे हे प्रोजेक्ट झाल्यावर गोव्याला जाता, तिथलं आयुष्य कसं असतं? प्रोजेक्ट झाल्यावर मी गोव्याला जातेच असं नाही आहे. मी मुंबईतच असते. पण जेव्हा ऑफकोर्स आईला भेटायला मी जाते आणि माझ्या कुटुंबाला भेटायला जाते. उसगावला जायचं असेल तर मी जाते. पण कशी असते म्हणजे आता इथे जेव्हा असते तेव्हा मला एकतर जनावरं आवडतात,
माझ्याकडे मांजरी आहेत खूप प्रमाणात, त्या माझ्या खूप वेळ घेतात, खूप म्हणजे खूप वेळ घेतात. त्या खूप हे असतात, डिमांडिंग आहेत. प्रत्येकीचा स्वभाव वेगवेगळा आहे. त्यामुळे माझ्याकडे बघ, माझं ऐक, त्यांची भाषा मला कळते. तसंच काही NGOsशी मी निगडीत आहे, त्यांना मी मदत करते कधी कधी, त्यांच्या समस्या मी समजून घेते. तिथे मी जाते प्रत्यक्ष. तेव्हा मला असं वाटतं की यांना घर मिळालं पाहिजे. काही काही जणांना मी ज्यांना वाचवलं त्यांना घर मिळालं पाहिजे, त्यांना आश्रम नको, त्यांना घर पाहिजे. NGO म्हणजे एक आश्रम आहे, ते आहे. नंतर माझं गाणं, तर त्या गाण्याकडे मी आता गांभीर्याने वळले आहे. तर मला असं वाटतं की इतकी वर्ष मी खरंच एक चांगली गायिका झालीच असते नक्की. म्हणजे माझ्या मैफिली झाल्या असत्या, माझे स्वतंत्र गाण्याचे कार्यक्रम झाले असते, आजही होतात, पण ते सिनेमाच्या गाण्यांचे होतात. पण मी सेमी क्लासिकल गाऊ शकले असते. तर आज मी ते करते. वाचन जे राहिलं आहे, मला खूप जण, आज तुम्ही मला पुस्तक दिलं आहे तर तेही मी वाचणार, चालणार. नंतर कधी कधी ते पूर्ण वाचणं होत नाही, म्हणजे पूर्ण मी पुस्तक वाचलं आहे असं नाही होते, अर्धवट होतं. पण तरीसुद्धा ते करण्यासारखं खूप आहे. आणि नृत्य ते बघायचं, कधी कधी त्याची प्रॅक्टिस पण करायची थोडीफार. फार असं नाही, आपल्याला कंटाळा पण येतो, असं वाटतं नको ते असं वगैरे, पण करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आणि मला आपल्यामध्ये राहायला आवडतं. आपलं आपणच, डुईंग नथिंग ज्याला म्हणतो आपण, काहीच न करता, ते सुद्धा छान आहे. तसंसुद्धा मला असं मग बातम्या ऐकणं किंवा मालिका बघणं, कधी कधी सातत्याने नाही, पण कधीतरी अरे वा छान करतात हे कलाकार, म्हणजे खरंच मला त्यांच्याबद्दल आदर आहे की 12-12 तास तो मेकअप घेऊन ते वावरणं, ते गेटअप्स, विशेषतः ज्यांना गेटअप आहेत, मायथो वगैरे ज्या सिरियल्स आहेत, मला खरंच असं वाटतं की बापरे, त्यांना पेमेंट मिळतो पण तरीसुद्धा हे किती कठीण आहे. तर मला हे सगळं बघायला आवडतं, असं करते मी. एखादी अशी कोणती भूमिका जी करायची राहून गेली आहे असं वाटतं? तसं नाही झाले खरं. बऱ्याचशा भूमिका केल्या आहेत, पण मला असं वाटतं की एक छान असं बिझनेस वुमन, मला अशी कर्तबगार स्त्री असं सादर करायला आवडते, साकारायला आवडते पडद्यावर. तशी अजून नाही मिळाली आहे. थोडीशी ना, जेव्हा जेव्हा भूमिका येतात, अरे हे असं असायला पाहिजे होतं. मला आत्ता एक भूमिका आली होती, त्याच्यात ती करू नाही शकले मी कोकणी नाटक घेतल्यामुळे. त्याच्यात त्या मालिकेमध्ये मी अबला असते आणि पण कर्तबगार असते. अबला होते काही काळापुरती, त्याच्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभी. अरे पण हा गेटअप मला शोभेल का, मला सूट होईल का, असा एक विचार येतो. का मला अशा येतात, का मी अशी तडफदार नाही आहे, म्हणजे अशी ग्लॅमरस तडफदार. पण मग मी म्हणते आपल्याला सरड्यासारखे रंग बदलता आले पाहिजेत. मी तशी वाटले नाही पाहिजे जशी एरवीच्या आयुष्यात मी दिसते. त्याच्यात काय मग मजा आहे, मग काय आहे त्याच्यात आव्हान आहे. तर म्हणून अशा प्रकारच्या भूमिका, तर असं होतं थोडंफार. म्हणजे आता कोकणी नाटक एक करता, पण इतकी वर्ष हिंदी, मराठी, दाक्षिणात्य भाषांमध्ये काम केल्यानंतर आता असं वाटतं का की माझ्या कोकणीत हे काम करायचं राहून गेलं, अशी खंत आहे? हो, निश्चितच. मला असं वाटतं की पूर्णपणे माझ्यावर बेतलेला असा एक कोकणी चित्रपट मला करायचा आहे. आणि कोकणी चित्रपट मी आत्ता, मला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला गोवा राज्याचा, आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हातून मी तो घेतला. मला खूप धन्य वाटलं, कारण आपल्या घरचा जो आहेर आहे, आज ते माझं माहेर आहे, घर पण आहे, तो घेताना एक वेगळी धन्यता वाटते आणि ती मला वाटली. तर मला असं वाटलं त्यावेळेला सुद्धा मी हे बोलून दाखवलं की मला अजून कोकणी सिनेमा करायचा आहे, अजून कोकणी सिनेमे करायचे आहेत, अजून मला कोकणी नाटकं करायची आहेत. हे जे मी नाटक करते तो प्रकार आहे तियात्र. तियात्र म्हणजे फक्त त्याच्यात बेसिक स्टोरी नसते, त्याच्यात गाणं पण असतं, तुम्हाला गाता पण आलं पाहिजे. त्याच्यात कॉमेडी असते. तो कॉमेडी हा नाटकाचा भाग नसतो, तो एक स्वतंत्र प्रकार असतो. कॉमेडी आहे, म्हणजे ऑपेरा कसा असतो तसा. त्याच्यात मग गाणं आहे, त्याच्यात कॉमेडी आहे, मग पॉलिटिकल सटायर आहे, मग मेन स्टोरी, असं ते होत राहतं टप्प्याटप्प्याने. आणि ते 4 तास चालतं, 2 तासानंतर इंटरव्हल होतो. त्यामुळे आणि ते काय गातात ते कलाकार. तर मला अजूनही, आणि जास्त ते ख्रिश्चन लोकांनी ते सांभाळलेलं आहे. तर ती भाषा, कारण माझी भाषा वेगळी आहे कोकणी, ख्रिश्चन लोकांची वेगळी आहे, त्याला बरेच पोर्चुगीज शब्द वगैरे आहेत त्यात.
तर ते थोडंसं मला आणि मला ती बोलता येते. कारण मी लहानपणापासून आमच्याकडे त्या माझे फ्रेंड्ससुद्धा सर्कलसुद्धा त्याच्यात कोकणी त्या ख्रिश्चन मुली होत्या, मुलं होती. त्यामुळे मला ती भाषा चांगली जमते आणि मला ती बोलायला खूप आवडते. आणि त्यांचं म्युझिक, कारण गोव्याचं म्युझिक जे आहे ते मला वाटतं चांगलं मिलाफ आहे तो. हिंदुस्थानी, हिंदी आपलं आपलं भारतीय आणि थोडंसं पाश्चिमात्य ह्याचा चांगला मिलाफ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात ट्रम्पेट हे फार महत्त्वाचं वाद्य असतं. आणि आमच्या प्रकारच्या ज्या आता हे लोककलासुद्धा सुंदर आहेत. जसं कोकणात आहेत त्या सगळ्या आहेत, इथे सुद्धा आहेत आमच्या गोव्यातसुद्धा. तोणिया मेळ म्हणून असतो, नंतर गोफ म्हणून असतो, हे असतं ते सुद्धा मला फार आवडतं आणि मला त्याच्यातसुद्धा रमायला आवडेल. आणि हे कोकणी नाटक करताना मला देवाचं नाव जियता हाव असं त्याचं नाव आहे. तर ते करायला मला खूप मजा आली आणि अजून मला तसली नाटकं करायची, तियात्र करायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या प्रकारचं कोकणी नाटकसुद्धा मला करायचं आहे. पण अर्थात ते छान पाहिजे, कारण त्यांनी गोव्याला तिथे काही खूप छान नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे प्रायोगिक स्तरावर सुरू होऊन ती चांगलं कमर्शियल हिट झालेली आहे. ताई, तुमच्या वेळेत, तुमच्या काळात हो. एखाद्या कलाकाराला हिंदीत जाणं तसं अवघड होतं. आता ते विविध माध्यमांच्या प्रवेशामुळे आता ते सोपं झालं असं वाटतं का? बऱ्यापैकी. पण ते कठीण पण आहे. जसं तू म्हणालीस, तर स्पर्धा खूप असल्यामुळे काही वेळेला काय होते, बस हुकते. आणि काय होतं, ते योग्य वेळेला मिळाली पाहिजे ना संधी. काही कलाकार बिचारे प्रयत्न करतात. मी त्यांना म्हणते तुम्ही हारू नका. हो, पण किती वर्षाताई कधी येणार? म्हटलं दुर्दैवाने ते हातात नसतं ग आपल्या, किंवा हातात नसतं रे. तू प्रयत्न करत राहा. मलाही वाईट वाटतं. मी म्हटलं मी प्रोड्युसर असते तर मी तुम्हाला तिथे ब्रेक दिला असता, पण मी नाही आहे. तर असं मला वाटतं की आज त्या मानाने सोपं आहे, कारण माध्यमं अनेक आहेत. तुम्हाला स्टेज आहे ते ठीक आहे, पण आज शॉर्ट फिल्म्स आहेत, आज वेब सिरीज आहेत, आज अनेक चॅनल्स आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे छोटी भूमिका मिळत राहते आणि त्या छोट्या भूमिकेतून आपली चुणूक दाखवून पुढे कुणीतरी तुम्हाला हेरू शकतं की हे रत्न आहे आणि त्याला आपण थोडंसं हे करूया, पैलू पाडूया आणि त्याचा आपण चांगला एक हिरा तयार करूया त्याच्यापासून. आणि ह्याला जर हा रोल दिला तर कधी त्याला मुख्य भूमिका मिळू शकते. तर मला वाटतं त्या बाबतीत ते लकी आहेत आजकालचे जे यंगस्टर्स आहेत, की त्यांना ते मिळतात भूमिका. म्हणजे सोपं आहे पण दिसतं तेवढं सोपं पण आहे. रियालिटी शो आहेत. मग तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता, त्याच्यातून स्वतःला ब्रेक देऊ शकता. सोशल मीडिया आहे, त्यामुळे अनेक माध्यमं आहेत. आणि मी पाहिले आहे सोशल मीडियातले कलाकार आज इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे येतात. आणि आता आमच्याच बिग बॉसमध्ये इन्फ्लुएन्सर होते आणि त्यांनासुद्धा खूप असतं आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत असं वगैरे. त्यांना आमचा राग वगैरे येतो, असं म्हणजे काय समजतात आम्ही पण इन्फ्लुएन्सर आहोत असं. आणि खरंच आहे, मिलियन्स एवढे म्हणजे कधी ऐकलंच नाही. 5-5 मिलियन, 6 मिलियन म्हणजे काहीच नाही. मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आणि एवढे मिलियन ह्यांना फॉलोअर्स आहेत. कसे झाले ते फॉलोअर्स? आता गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये खूप रिलीज झाले अनेक सिनेमे हिंदीमधले. मराठीतले पण आपले थोडे झालेत, सिनेमागृहात परत रिलीज झाले. तुमचा एखादा कोणता सिनेमा असा रिलीज व्हावा असं तुम्हाला वाटतं? रिलीज नाही, माझा एक सिनेमा आहे मार्ग माझा एकला. तो रिलीजच झाला नाही तेव्हा मी, अजिंक्य आणि अलका कुबल असा त्रिकोण आहे त्याच्यात. आणि इतका सुंदर चित्रपट आहे. रमेश झेंडे ह्यांचं ती निर्मिती आहे आणि सतीश रणदिवे माझे आवडीचे दिग्दर्शक, अतिशय टॅलेंटेड. त्यांनी तो इतका सुंदर केला आहे चित्रपट. आणि माझी त्याच्यात थोडीशी खलनायकी थाटाची भूमिका आहे. आणि नंतर शेवटी ती पॉझिटिव्ह होते. पण कसं म्हणजे इतकं रिअलिस्टिक, वास्तववादी एका पोलिसाच्या जीवनावर आहे ती. तो एक कॉन्स्टेबल असतो आणि कसं ही प्रेयसी त्याला फसवते आणि प्रत्येक वेळेला फसवते. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, असं फसवून त्याला आपल्या जाळ्यात ओढते. आणि जी त्याच्यावर खरं प्रेम करते तिच्याशी पण तो लग्न करू शकत नाही आणि हिच्याशी पण नाही. पण शेवटी हिला कसं रिअलाईज होतं आणि शेवटी ती कसं स्वतःलाच म्हणजे तिला शिक्षा मिळते त्याची, असा तो सिनेमा आहे. तर तो खरंच यावा सगळ्यांसमोर अशी माझी इच्छा आहे. आणि रिलीज पैंजण माझा चित्रपट हा रिलीज झाला, पडला. एक होता विदूषक हा रिलीज झाला
त्यावेळेला चालला नाही. डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन त्याला लाभलं. लक्षाची इतकी लक्षवेधी भूमिका त्याच्यात. माझा पण इतका सिनेमा नटीचाच रोल होता त्याच्यात मला. म्हणजे ती सिनेमा नटी असते आणि ती कशी वापरते त्या विदूषकाला, म्हणजे आपला एक टाईमपास म्हणून, आणि नंतर त्याच्या आयुष्यात येऊन निघून जाते असं. पण सुंदर रोल होता तो. आणि ते डॉक्टर जब्बार पटेल म्हणजे कसं म्हणायचं, मी सेटवर गेल्यानंतर म्हटलं डायलॉग्स द्या डॉक्टर. अगं कसले डायलॉग, तू बोल, सीन बिन काही नाही, तू तयार करायचा सीन. अरे असं कसं, सीन कसा नाही, अहो तुम्ही असं कसं, तुम्ही एवढे मोठे दिग्दर्शक. हो मी असंच दिग्दर्शन करतो, आता बोल बघू तू काय बोलणार आहेस, आणि मग मी काय बोल, असं असं कर. पण इतका खुल्ला कसा तो चित्रपट, म्हणजे इतकं सुंदर त्यांचं दिग्दर्शन. तर तो चित्रपट यायला पाहिजे. एक होता म्हणजे थिएटर रिलीज झाला पाहिजे. मग तो किती चालेल मला माहिती नाही, पण तो तशा, आज फेस्टिवल्स आहेत, त्या फेस्टिवल्समध्ये तो दाखवला जावा. मार्ग माझा एकला तर फेस्टिवलमध्ये दाखवलाच गेला पाहिजे असं मला वाटतं. ते बिचारे रमेशजी मला म्हणतात, हा ना थिएटर आहे. अहो म्हटलं त्या वयाची मी आज नाही आहे हो रमेशजी. हो ना म्हटलं, ते सांगून तुम्ही रिलीज करा की हा खूप पूर्वीचा चित्रपट आहे, काही गरज नाही. म्हटलं गरज आहे. तुम्ही दिशाभूल नाही, आपण नाही केली पाहिजे लोकांची दिशाभूल. तुम्ही तसा करा रिलीज, तो चालेल, तो चित्रपट चालेल, म्हणजे जेवढा चालायचा तेवढा चालेल. जो त्याचा प्रेक्षक वर्ग आहे तो येईल, माझ्या जनरेशनचा येईल, कदाचित आत्ताची युवा पिढी पण येईल, पण तुम्ही सांगून तो रिलीज करा. तर मला वाटतं ह्या चित्रपटांना जीवनदान मिळालं पाहिजे परत एकदा. कारण कधी कधी काय होतं की तसंच हमाल दे धमाल, कारण कसं आहे गंमत जम्मत तसा बऱ्यापैकी चालला, म्हणजे त्याला रिलीज तसा आपल्याला वाटतं की सगळेच माझे रिलीज व्हायला पाहिजे, पण पाहिजेत चित्रपट. पण काय होतं की हमाल दे धमाल हा चित्रपट असा आहे ना की तो कधीही चालेल, मला असं वाटतं. एव्हरग्रीन चित्रपट आहे तो, तर तो आला पाहिजे. पसंत आहे मुलगी ह्या चित्रपटांना परत रिलीज करायला हरकत नाही. आपण मगाशी नव्या फळीतल्या कलाकारांविषयी बोललो. आता हे नव्या दमाचे दिग्दर्शक आणि लेखक जे येत आहेत ते अतिशय उत्कृष्ट कलाकृती घडवत आहेत. आता दशावतार देणारा सुबोध खानोलकर असो, सुजय ढहाके असो, क्षितिज पटवर्धन सारखा लेखक असो, तर या नव्या पिढीच्या कलाकृती पाहणं होतं का, आणि त्याच्याविषयी काय वाटतं? नाही, खरंच तुला सांगू का, नाही होत माझं पाहणं. सगळेजण मला, इनफॅक्ट मोठे मोठे हिंदी पिक्चरचे हिट्स मी पाहिलेले नाहीत. म्हणजे काही जणांना वाटतं काय, नाही बघणं होत माझं. म्हणजे मी थिएटरमध्ये जाऊन फार बघत नाही, म्हणजे ते चांगलं आहे असं मी म्हणत नाही, पण तसं नाही होत. आणि मला मग काय होतं, मी एखाद्या फेस्टिवलला जाते, मग तिथे बघणं होतं, तिथे मी बघते. आता गोव्याला आमच्या इफी होते, तेव्हा मला बोलावणं येतंच गोवा सरकारकडनं, तेव्हा मी आवर्जून बघते हे चित्रपट जे राहिलेले आहेत ते. पण फार कमी बघणं होतं. तेव्हा गोवा फेस्टिवल होतं, गोवा मराठी फिल्म फेस्टिवल होतं, गोवा कोकणी फिल्म फेस्टिवल होतं, त्याच्यात चित्रपट बघणं होतं. पण असं थिएटरमध्ये जाऊन मी बघत नाही. पण मला माहिती आहे की चांगल्या दमाचे हे चित्रपट दिग्दर्शक आलेले आहेत. काय होतं, पूर्वी कसं सुभाष घाय पटकन नावं यायची तोंडावर, बी आर चोप्रा, डॉक्टर जब्बार पटेल, नंतर NS वैद्य, सचिन, महेश कोठारे, तशी ही नावं पटकन येत नाहीत. कारण बरेच हे, म्हणजे माझ्या, ह्याचा अर्थ असा नाही की ते पॉप्युलर नाही आहेत, ते अत्यंत लोकप्रिय आहेत, पण पटकन येत नाहीत. कारण अनेक दिग्दर्शक आहेत आज, आणि ते खूप. आता चंद्रकांत कणसे यांच्याबरोबर मी सुख म्हणजे नक्की काय केलं असतं केलं, त्यांचा दगडी चाळ हा मी पाहिला नाही आहे चित्रपट, पण त्यांच्याबरोबर काम करताना मला असं जाणवलं की काय दमाचा आहे हा दिग्दर्शक. खरंच मला त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली. चंद्रकांत कणसे ज्या पद्धतीने ते एखादा सीन असा सुमार लिहून यायचा, कधी कधी म्हणजे होतं ना, कधी कधी सगळेच सीन काय असे खूप छान लिहून येत नाहीत. मग मला असं वाटायचं की कसे खुलवणार हा सीन, पण ते खुलवायचे, तर हे कसं बसतं. आणि ते सुद्धा एखाद्या मालिकेमध्ये कमी वेळात खुलवणं हे सोपं नाही आहे. जसं आम्हाला कमी वेळात चांगला अभिनय करायचा असतो, कमी वेळात बडबड 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 करून ते आपले रटायचे असतात, ते आपले संवाद सकाळी येऊन ते पानाच्या पानं दिली जातात, 10 मिनटात तयार करावं लागतं. तसं त्यांचं मी खूप इम्प्रेस झाले. तर हे चांगले नवीन दमाचे दिग्दर्शक आहेत, तर खरंच मला त्यांचं कौतुक आहे. आणि ते कसं आहे, पूर्वी चित्रपट झाले तेव्हा अप्रूप होतं चित्रपटांचं. आता कितीतरी कथा सांगून झाल्या आहेत, तेच कथानक असतं, पण त्याला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला खुलवायचं असतं. असं नाही की कथा खूप नवीन नवीन नवीन, आज कथाच हे महत्त्वाचं झालं आहे. म्हणजे कुठून आणायची कथा, कसं करायचं त्याला सादर,
आता लव्ह स्टोरी काय तीच असते. कोण एक मुलगा कोणाच्या तरी प्रेमात पडतो, झालं, त्याच्यानंतर काय. पण ते कसं खुलवायचं वेगवेगळ्या पद्धतीने, हे त्यांचं कसब आहे ना. आणि हे इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कसं 60 वर्षांपूर्वी जेव्हा अप्रूप होतं तेव्हा प्रूव्ह करणं वेगळं. पण आज सिनेमाला 100 वर्ष झाल्यानंतर हे नवीन दमाचे दिग्दर्शक ज्या पद्धतीने कथानक सादर करतात रुपेरी पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर, हे खरंच वाखाणण्यासारखं आहे. आता आमच्याकडे कॉलेज क्लब रिपोर्टर आहेत. अच्छा. जे कॉलेजमध्ये शिकता शिकता आमच्याकडे लिहितात. बरं. तर ते आज आले आहेत, त्यापैकी काही आलेले आहेत. तर ते तुम्हाला प्रश्न विचारतील. तुमचं नाव सांगा, कॉलेज सांगा आणि मग प्रश्न विचारा. बापरे, कॉलेजमध्ये आज हे माझ्या वेळेला कॉलेजमध्ये असतं तर फार छान झालं असतं. नमस्कार, माझं नाव अदिती पवार. मी KES लॉ कॉलेजमध्ये आहे. बरं. आणि माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही काही काळापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं की, हो. आणि आता अशोक मामामध्ये तुमचा कॅमिओ, तुम्ही परत मालिकांमध्ये आम्हाला दिसणार आहात का? हो, दिसणार ना, पण ते कधी ते मला माहिती नाही आहे. काय होतं, मालिकेमध्ये काम करायचं तर तुमच्याकडे तारखा पाहिजेत. म्हणजे 30च्या 30 तारखा पाहिजेत. निदान 15 तरी एकदम फ्री पाहिजेत, तर तुम्ही ती मालिका करू शकता. आता कसं झालं की मला मालिका अनेक आल्या ह्या काळात, ह्या 4 महिन्यात. पण मी त्या घेऊ शकले नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे तारखा नव्हत्या. एकतर मी गोव्यात होते. गोव्यावरनं परत परत इथे येणं जाणं ते पण हे नाही आहे ना, तेवढं प्रॅक्टिकल नाही आहे. त्यामुळे मी नाही करू शकले. कॅमिओ मी करू शकले, कारण अशोक मामा सिरियलमध्ये माझा कॅमिओ होता आणि तो एका आठवड्याचा ट्रॅक होता, तो मी करू शकले. पण निरंतर चालणारी मालिका मी एवढ्यात नाही करू शकले. आणि चांगल्या चांगल्या भूमिका आल्या होत्या आणि ताकदीच्या चांगल्या, पण मी त्या नाही करू. पण भविष्यात मी नाही करणार असं नाही आहे. पण मला थिएटरमध्ये सुद्धा काम करायचं आहे अजून. म्हणजे मला थिएटर फार खुणावतं आहे आणि तिथेही मला असं माझा ठसा उमटवायचा आहे, जो मी नाही करू शकले इतकी वर्ष. ब्रह्मचारी मी केलं, डबल गेम नावाचं नाटक केलं. नंतर कार्टी प्रेमात पडली, फार हातावर मोजण्या इतकी नाटकं. नंतर सारखं काहीतरी होतंय हे नाटक केलं. नंतर आता कोकणी नाटक केलं, देवाचं नाव जी आता हाव. पण त्याच्यानंतर अजूनही मला नाटक करायचं आहे, पण चांगलं ताकदीचं नाटक करायचं आहे. तर मालिकेमध्ये मी नक्कीच येणार, पण ते कधी ते माहिती नाही. नमस्कार, माझं नाव मदन नंदगेन. मी नमस्कार. CHM कॉलेज उल्हासनगरला शिकतो. कुठे? उल्हासनगर. अच्छा. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही दुनियादारी चित्रपटामध्ये राणीमाचा रोल केला. हो. तर तुम्हाला तशा, आता तुम्ही मला म्हणालात की तुम्हाला एक ठसकेदार एक असा रोल हवा आहे, तर त्या प्रकारचे रोल तुम्हाला आताही करायला आवडतील का? खरं म्हणजे दुनियादारी जेव्हा संजय जाधव माझ्याकडे आले, ते पण छान दिग्दर्शक आहेत, तेव्हा त्यांनी आम्ही म्हटलं, अहो किती कमी रोल आहे हा, फक्त एका दिवसाचा किंवा 2 दिवसाचा. हो, पण तुम्ही ते राणीमा ही भूमिका तुम्ही करावी असं मला वाटतं. जेव्हापासनं मी ती कादंबरी वाचली, त्या कादंबरीवर बेतलेला तो चित्रपट होता दुनियादारी. मला वाटतं दुनियादारी नावाचीच कादंबरी आहे ती. तर ते म्हणाले, तुमच्याशिवाय माझ्या, म्हटलं तुमच्यासमोर तुमच्याकडे कॅमिओ असले तरच येणार का तुम्ही माझ्याकडे? तर ते म्हणाले, नाही हो, पण हा तुम्ही करा चित्रपट. तर म्हणून मी तो केला, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला ना असं दाखवलं, एक व्हिडिओ तयार केला होता त्यांनी छान, वेगवेगळ्या चित्रपटातले सीन्स घालून. म्हणजे ऋषी कपूरचा एक सीन, ह्याचा सीन, हिंदी सिनेमातला, मराठीतला एक, असं करून एक स्टोरी तयार केली दुनियादारीची. मला खरंच खूप कौतुक वाटलं, कारण अशा प्रकारचं प्रेझेंटेशन मी कधी पाहिलं नव्हतं. कुणीही तोंडी सांगतं, पण त्यांनी व्हिडिओवर तो मला चित्रपट दाखवला आणि तेव्हा मला असं वाटलं, नाही, हा रोल करायला पाहिजे. आणि मी अक्षरशः 2 दिवस शूटिंग केलं का 1 दिवस मला आठवत नाही. आणि मला इतके फोन यायला लागले दुनियादारी. म्हटलं, अहो पण त्याच्यात माझं एवढीशी भूमिका नाही. तो शेवटचा सीन आणि ते वाक्य जे तुम्ही म्हणता की काय लग्न म्हणजे काय हे आहे, समाजमान्य बलात्कार आहे, असं त्या वाक्य आहे त्याच्यात एक. तर ते आम्हाला खूप खूप लागलं असं. मी म्हटलं, अच्छा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते बोललात तटस्थ राहून असं, आणि तुम्ही जे शेवटचा जो सीन आहे तुम्ही स्वप्नील जोशीबरोबर करता वगैरे, तर मला आश्चर्य वाटलं की त्याचा ठसा उमटला. पण मला खरंच फुल लेंथ भूमिका करायला आवडतील, किंवा 7-8 सीन चांगले दमदार असलेले. आणि 2 दिवसाच्या वगैरे नको शक्यतो असं वाटतं.
विचारायचं आहे का? माझा असं क्वेश्चन नाही आहे, पण तुम्ही मुलाखतीत मला म्हणजे अनेकदा तुमचा उल्लेख झाला की कोकणी भाषा किंवा मातृभाषा आहे. मी पण रत्नागिरीची आहे, तर म्हणजे तुमच्या तोंडून काहीतरी मला म्हणजे कोकणी भाषेचं नक्कीच ऐकायचं आहे आता. म्हणजे काय बोलायला सर? कितें उलोवं? तू कशें आसा? सगळ्यान पयलीं हांव विचारता तुका, तू कशें आसा? बरें आसा न्ही? आजारीच असं. अरे कितें जावं बरें. मागीर हें दोतोरा कडेन वच. वखदां घे. दोतोर म्हणजे डॉक्टर. दोतोरा कडेन वच, वखदां घे. वखदां म्हणजे मेडिसीन. आनी बरें जा बेगीन. लवकर बरी हो आणि देव बरें करूं. नमस्कार, माझं नाव तन्वी. मी रामनारायण रुईया कॉलेजची स्टुडंट आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण असतं ना की आपण आपल्या यशाचं श्रेय कोणाला ना कोणाला तरी देत असतो. तर तुम्हाला इथून मागे बघताना तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला द्याल? कुटुंब की आणखी? कुटुंबाला नक्कीच देईन. कारण ज्या काळात मी ह्या चित्रपटात सृष्टीत आले, चित्रपटसृष्टीत, तेव्हा तो काळ असा फार मुलींना प्रोत्साहन देणारा नव्हता. म्हणजे चांगल्या घरातल्या मुली म्हणजे चांगला अभ्यास केला, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, मग लग्न केलं, असं ते समीकरण होतं त्या काळात. त्यामुळे कुटुंबाला मी फार श्रेय देईन, माझ्या आईवडिलांना, माझ्या बहिणींना आणि एकंदरच माझे उसगावचे जे नातेवाईक आहेत, माझे काका, काकी आणि त्यांची मुलं, खरंच त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांना खूप कौतुक होतं आणि त्या कौतुकात मी न्हावून निघाले आणि मला असं वाटलं की मी योग्य क्षेत्र निवडलं. आणि माझ्या आईवडिलांनी कधीच कुठलाच असा हे ठेवला नाही मनात, किंतु परंतु किंवा एक मेंटल ब्लॉक की नको आपल्या मुलीला पाठवायला त्या क्षेत्रात, नाही तू जा, तू ते करिअर कर. त्यामुळे आणि अर्थात स्वर्गीय दामू किंकरे यांना पण मी श्रेय देऊ इच्छिते. तसंच स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे जे मराठवाडा विद्यापीठ म्हणजे त्या काळचं मराठवाडा विद्यापीठ, आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तिथे नाट्यशास्त्र विभागाचे आमचे विभाग प्रमुख ते डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे, जे वऱ्हाडकार ज्याला आपण म्हणतो, वऱ्हाड निघाले लंडनला, हे त्यांची निर्मिती आहे आणि त्यांची सगळं प्रोडक्शन डिरेक्शन सगळं. तर त्यांनाही मी श्रेय देऊ इच्छिते कारण ते माझे गुरु असल्यासारखे आहेत. आणि तसंच स्वर्गीय दामू किंकरे ज्यांनी मला पहिलं नाटक कार्टी प्रेमात पडली हे दिलं. आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर मगाशी गाण्याचा उल्लेख झाला आणि तुम्ही म्हणालात की मी गायिका तर मैफिली झाल्या असतात. तर मला असं वाटतं की तुमच्या मैफिली होतीलच, त्याची सुरुवात इथून झाली तर आम्हाला जास्त आवडेल. तुमच्याकडनं आम्हाला एक गाणं काहीतरी. पण रियाज मागे पडला ना जरा. तर रियाजही आता आवाज राहिलेला नाही आहे तेवढा, पण तरीसुद्धा जेव्हा फावल्या वेळात होईल तेवढा रियाज करते. तर माझ्याच चित्रपटातलं गाणं जरा गुणगुणते, गंमत जम्मतमधले, उधळीत ये रे गुलाल. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, हो तुला शोधू कशी झाले वेडी पिशी. तू ये ना मजने ना, अरे ये ना कान्हा. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. खूप छान वाटलं आणि तुम्ही इथे आलात आणि मनमोकळ्या, खऱ्या अर्थाने मनमोकळ्या गप्पा आपण मारल्या आहे आणि वेळ काढून आलात आणि वेगवेगळ्या विषयांवरची तुमची मतं आम्हाला जाणून घेता आली, तुमचे काही अनुभव आम्हाला ऐकता आले, त्यासाठी खूप खूप थँक्यू आम्हा सगळ्यांकडनं. आणि असंच आपण पुन्हा भेटत राहू. हो, आणि धन्यवाद मटाकट्टाला, तुम्ही मला बोलतं केलं. मी फार बोलकी नाही, मला वाटतं एकेका प्रश्नाची मी खूप पानभर मोठी उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला ते एडिट करावं लागेल मला वाटतं. पण मला बोलायला खरंच आवडलं आणि मला तुम्ही बोलतं केलं कारण ते कठीण आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.